नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी ना सर्वात आधी माझी देवपूजा करून झाली. छान अशी देवाला आपल्या फुलं अर्पण केली आणि स्वामी आईचा आशीर्वाद पण घेतला. आणि इथून मग आपल्या व्हिडिओची सुरुवात. तर किती मन प्रसन्न होतं आहे बघा. आणि आपल्या घरात अशी देवपूजा केली आणि धूप दिवा अगरबत्ती जर लावली ना, तर खरंच आपल्या घरात वातावरण ना एकदम स्वामीमय होऊन जातं आणि कुठल्याही संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो. तर इकडं मग गायींचं शूट घेतलं मी. तर गायींचं सगळं काम झालेलं माझं कधीच. आणि झाल्यानंतर मग गाय अशा सोडून दिल्यानंतर अशा शांत बसल्या होत्या बघा शेडमध्ये. तर एवढ्या शांत बसल्या त्या की अजिबात हालचालसुद्धा करत नाही त्या. म्हणजे किती निवांत वाटतंय बघा त्यांना पण. आणि पाणी मारून घेतलं ना मग असं थंड वातावरण होतं तिथं पाणी मारल्यानंतर. आणि हिला सवय आहे, इथं थोडंसं घुशीनं उकरलंय तिथंच जाऊन बसते ती, दुसरीकडे बसतच नाही. तिला का तिथं बसायला आवडतंय काय माहिती. आणि मग ह्यांचं काय नसतं. आता एक तर थोडंसं ऊन लागतंय तिथं जाऊन बसली. आणि इकडं ही रेडी आहे ना, रेडी आणि ही माझी पहिली लक्ष्मी, ही दोघी उभा येते. आता का उभा येते ती त्यांनाच माहिती. बसायचं असतं निवांत, टेन्शन नाही काय नाही, थंड वातावरण आहे, गार वाटतंय सगळं. तर तरी पण बसल्या नाही त्या. मग म्हणलं त्या दोघी बसल्या नाही त्या. मग म्हणलं चला बघू. आणि थोडंसं ना एकदा का होईना पण आपल्या गोट्यातनं असा फेरफटका मारायचा माझा होतो. म्हणजे दुपारी पाणी मारायला पण मी जाते आणि सकाळी सकाळी पण मग असं तास 2 तास झाले की बसल्यावर फेरफटका मारून यायचं असतं गाईंच्या गोट्यातनं. म्हणजेच आपल्याला समजतं की कुणाचं रवंत चालू आहे का, कोण काय करतंय. एखादी गाय आपली जर हिटवर असेल तर ते पण आपल्याला समजतं बघा. म्हणून त्याच्यासाठी जाऊन यायचं. आणि सकाळी ना आज माझं लवकर आवरलं होतं. लवकर आवरल्यानंतर आज मी पण थोडंसं माझं आवरून घेतलं होतं. कारण का तर ह्या कामाच्या व्यापात राहून जातं आवरायचं. तर म्हणलं चला आज आवरूया. आणि हिचं मग असं तोंडवर करून दाखवा म्हणलं होतं मला, पण तिला नाही आवडलं व्हिडिओमध्ये बघायला. तर तिनं असं ही केलं. मग म्हणलं असं द्या, चला जाऊ द्या. आणि ही आपलं सुख इथं भेटतं बघा आपल्याला, आपल्या कामाचं फळ. आणि गाय बघा किती स्वच्छ दिसते. आता तुम्हाला गहाण अजिबात गाय दिसणार नाही त्या, फक्त एकच गाय सोडली तर. कारण का ह्यांच्या अंगावर दिवसातनं 2 वेळा मी पाणी मारते, सकाळी आणि संध्याकाळी. आणि दुपारी शेडमध्ये पाणी मारत असते. पण ह्या रेडीला ना माझ्या पाठीमागंच यायचं असतं. मी किती पण फिरू द्या ती तिथं येणार म्हणजे येणारच, कुठं पण जाऊ द्या असं तिचं चालू असतं. आणि माझं चालू असतं थोडंसं इकडून इकडं करून शूट घ्यायचं. पण ती मला सुट्टीच देत नाही, म्हणजे सोडतच नाही. असं तिचं चालू असतं. लहानपणापासून सांभाळलं ना मग त्यांना असा जीव लागतो. आणि मग ती पण त्यांना वाटतं की आपण आपल्या मालकाला सोडू नये, असं त्यांचं असतं. तर चला म्हणलं सकाळचं बघा वातावरण पण थंड वाटतंय आणि खरंच भारी वाटतंय बरं का. तर आता मुरुम भरून घ्यायचा राहिला आहे. कारण का आता पावसाळ्याचं दिवस ना जवळ आले. तर मग पाऊस एकदा चालू झाला नाहीच बंद झाला गेल्या वेळेसारखं, तर मग आपल्या गायींची आपदा होणार. तर म्हणून मुरुम भरून घ्यायचा आहे. आणि मुरुम ना जवळजवळ आपल्या गोट्यात आता 20 ते 25 खेपा बसलेल्या एवढा मुरुम बसेल. कारण का भरपूर खोलगा दिसतोय. तर ठरवायचं चाललंय आता मुरुम कितीला खेप टाकणार काय. मग एवढ्या खेपा जास्त म्हणलं तर त्यांना थोडंसं विचारायचं की एक आपलं 100-150 जरी तिथं वाचलं नाही, 100 रुपये जरी खेपा मागं वाचलं ना तरी पण तेवढीच बचत होईल, असं माझं तर म्हणणं आहे. म्हणून चौकशी करायची चालू आहे. आणि लवकरच आपला मुरुम येईल बघा. आणि मग मुरुम तर एकदम भरून जमायचं नाही, निम्मा भरावं लागणार. कारण का आपल्या गायींना बसताना येणार सगळा मुरुम एकदम भरला. तर मग माझं म्हणणं आहे अगोदर मुक्त गोठा आहे ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आणि शेड मोकळं ठेवायचं. आणि नंतर तिथला चोपला ना मुरुम मग शेडमध्ये भरायचा. त्यांनी बसायचं कुठं, लगी तर मुरुम चोपत नसतो. आणि आपल्याला लोलर ही तर लगी भेटला पाहिजे फिरवायला, म्हणजे मऊ करून घ्यायला. तर शक्यतो भेटत नसतो बरं का. जवळ रस्त्याचं हे काम चालू असलं तर भेटतो, नाहीतर असं लांब ती पण नाही ती येत एवढ्या लांब, त्यांना पण परवानगी नसती यायला. तर आता कसं होतंय बघू. आणि चला म्हणलं आज खरंच मला तर खूपच भारी वाटत होतं बरं का, एकदम मस्तच. कारण का तर किती शांत बसले ते अशा गाई माझ्या निवांत.
आणि मन आपलं खरंच प्रसन्न होऊन जातं बरं का. आणि तुम्हाला पण बघायला खरंच खूपच छान वाटतं असेल, कारण का तुमच्या छान छान कमेंट असते त्या, तुम्ही माझं व्हिडिओ एवढं आवडीनं बघता आणि खूपच छान वाटतं, सबस्क्राईब पण करता. तर खरंच मनाला भारी वाटतं आणि माझ्या व्हिडिओला ना खूप असा छान प्रतिसाद मिळतोय. तर मला पण खूप छान वाटतंय आणि माझी एकच आशा लागली आता की आपलं चॅनल चांगलं चालायला लागलंय, चांगलं पुढं जायला लागलंय, तर आपल्याला ह्या चॅनलमध्ये ना नक्कीच यश भेटेल अशी माझी तर अपेक्षा आहे. कारण का दररोज व्हिडिओ बघते मी, टाकत असते, काढत असते आणि व्ह्यूज पण भरपूर येते, त्या कमेंट छान छान असते, त्या लाईक असते त्या. असा सपोर्ट करा तुमच्या आबांच्या लाडक्या ताईला. आणि तुम्हाला सांगितलं ना, आबाच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं न्या. आणि माझ्या आबांची लाडकी ताई ही नाव माझ्या चॅनलला का आहे, तर ही चॅनलला नाव जे आहे ना ती माझ्या पप्पांचं आहे, म्हणजेच माझ्या वडिलांचं आहे. आबा, माझ्या वडिलांना आबा म्हणत होती. आणि मी ना 9 महिन्याची होती त्यावेळेस माझं वडील देवाघरी गेले, तर म्हणजे मला माझ्या वडिलांचं सुखच माहिती नाही. मग असं दुसऱ्यांचं वडील बघितलं ना तर मग तिथं वाटतं की आपलं पण वडील असतं तर आपल्याला पण किती माया प्रेम दिलं असतं आणि खरंच खूपच छान वाटलं असतं बरं. तर चला, व्हिडिओमध्ये एवढंच मला भरून यायला लागलं म्हणून विषय बदलती परत. आता ह्या विषयावर मी नक्कीच बोलेन एका दिवशी. तर इकडं ना मग असं रानातनं छान आंबा आणलं होतं आणि म्हणलं आंब्याची रेसिपी कधीच बनवली नव्हती बरं का, मी पहिल्यांदाच बनवती. तर म्हणलं चला प्रयत्न करूया, बघूया कसं येतंय काय. तर 4 आंबा आणलं, देठासहित आणलं, म्हणजे त्याचा रुची आपल्या पण अंगाला लागत नाही आणि आंब्याला पण घाण होत नाही. तर हे आंबं ना शेतातनं आणल्यानंतर मग स्वच्छ धुतलं आणि धुवून असं साल काढून घेतली आंब्याची. आणि साल काढून स्वच्छ किती बघा असं, तरी माझं ना साल काढायचं थोडंसं असं एवढं हेच नाही. तर मग इकडं परत खिसून घेतलं आणि खिसून असं छानपैकी घेतलं. 3-4 आंब्याचं बघा भरपूर खिस पडतोय. आणि मग साखर टाकली आणि साखर टाकून मी परतायला ठेवून दिलं. तर अगोदर साखर थोडीशी खालीच मिक्स करून घेतली. म्हणलं म्हणजे पहिल्यांदाच केलं तर मी, ह्याच्या अगोदर कधी बघितलं पण नव्हतं आणि केलं पण नव्हतं. तर म्हणलं जमतंय का बघूया आपल्याला पण. तर मग असं मस्त झालतं बरं का. हलवायचं थोडंसं आणि एवढा वेळ पण लागत नाही, लगेच त्यातलं पाणी आटते. मला वाटलं भरपूर वेळ पाणी राहत असेल, साखरेचं पाणी पूर्ण झालतं आणि परत लगेच पाणी आटतंय आणि घट्टपणा येतोय त्याला. तर मस्त अशी थोडंसं तिखट पण टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, साखर भरपूर टाकली आणि खट्टा मिठ्ठा आपलं आंब्याचं गोड असं लोणचं तयार आहे. तर इकडं मग म्हणलं आज चला फोडणीचा भात बनवूया. तर भातासाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतलं होतं. आणि ही ना आता छान असं बारीक चिरून घ्यायचं. आणि चिरून घेतल्यानंतर मग चिरून घेतल्यानंतर ना मग आता चला म्हणलं आपण फोडणीचा भात करूया. आणि थोडासा लसूण फोडणीसाठी पण असा कट केला बरं का. आणि थोडंसं आलं आणि लसूण पण बारीक करून घेतलं मीठ टाकून. आणि कुकर ठेवला वरती, तेल टाकून घेतलं आणि तेल चांगलं कडक होऊ दिलं. आणि नंतर ना मग ना जिरी, मोहरी अशी फोडणी टाकून घेतली. पण लसूण पण टाकून घेतला त्याच्यात आणि कढीपत्ता टाकला आणि नंतर कांदा टाकला आणि कांदा टाकून छान असं परतायला ठेवल्यानंतर ना थोडासा कांदा भाजू द्यायचा. कांदा भाजून झाला ना मग त्यात ही करायचं, टोमॅटो टाकून घ्यायचं. आणि टोमॅटो टाकून परत आणखीन थोडंसं हलवलं आणि हलवल्यानंतर ना मग असं आलं आणि लसूण ह्याची पण पेस्ट टाकली. मग आणि मीठ पण होतं त्याच्यात, म्हणजे ती ना पाणी सुटतं आणि टोमॅटो छान असं शिजतं. आणि मग इकडं थोडीशी मटकीचा भात म्हणून मटकी पण टाकली होती, मोड आलेली मटकी होती. आणि मसाला टाकला होता, तमालपत्र थोडंसं, 2 लवंगा, 2-4 मिरे असं टाकून घेतलं होतं. आणि पाणी टाकून छान अशी उकळी येऊ दिली. आणि त्याच्यामध्ये ना सोयाबीन पण टाकलं. सोयाबीनचा भात पण खरंच खूप छान होतो बरं का.
मला आवडतं सोयाबीन टाकायला म्हणून मी टाकलं होतं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून घेतलं. तांदूळ टाकून झाल्यानंतर कुकर असा लावून घेतला आणि मग आपला भात ना तयार झाला. तर बघा आपला फोडणीचा भात कसा मस्त असा कलरमध्ये दिसतोय. आणि इकडं ही ना आंब्याचं लोणचं केलेलं मी एकदम थंड झालं. तर म्हणलं चला आता आपण ही लोणचं भरून घेऊया एका डब्यामध्ये. आणि आणखीन थोडंसं होतं बरं का गरम. मी हात लावून बघत होती कढईला, तर मला कढई गरम लागत होती. मग म्हणलं अजून थोडंसं थंड होऊ देऊया. आणि ताटात मग जेवायला घेतलं. इकडं मटकीची भाजी आणि इकडं फोडणीचा भात आणि इकडं लोणचं. तर पहिल्यांदाच मी लोणचं खाते बरं का, गोड. तर माझं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा.